जय जय रामकृष्ण हरी भक्ता हो. आज एक असा प्रश्न आहे जो प्रत्येकाच्या मनात कधीतरी डोकावतो. मी रोज हरिपाठ करतो, पण खरंच घरात सुख समृद्धी येते का? आज याच प्रश्नाचं उत्तर ना फक्त शब्दात तर अनुभवातून, संतांच्या जीवनातून आणि आपल्या रोजच्या आयुष्यातून आपण शोधणार आहोत. आपण रोज हरिपाठ करतो, पण मनात कधी ना कधी प्रश्न उभा राहतोच. खरंच हरिपाठ केल्याने घरात सुख समृद्धी येते का? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हरिपाठ म्हणजे फक्त अभंग वाचन नाही, तर आयुष्य बदलणारी साधना. घरातील वातावरण, नातेसंबंध आणि मन शांतीवर हरिपाठाचा प्रभाव. संतांच्या शिकवणीतून समृद्धीचा खरा अर्थ. एक हृदयस्पर्शी अनुभव जो तुमचं मन भरून आणेल. आज पैसा असूनही समाधान नाही, माणसं असूनही संवाद नाही, घर असूनही शांतता नाही. अशा काळात हरिपाठ आपल्याला बाहेरची नाही तर आतली समृद्धी देतो. जिथे मन शांत होतं, जिथे विचार शुद्ध होतात, तिथेच लक्ष्मी स्वतःहून येते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित तो तुमच्या घरात शांततेचा नवा अध्याय सुरू करेल. जर हरिपाठाने तुमच्या आयुष्यात थोडासाही बदल केला असेल, कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याच्या घरात आज मन शांतीची गरज आहे. हरिपाठ म्हणजे उपाय नाही, हरिपाठ म्हणजे देवाचा आधार आहे. हरिपाठ म्हणजे नेमकं काय? हरिपाठ म्हणजे फक्त 28 अभंगाचं पठण नाही. हरिपाठ म्हणजे मनाची शुद्धी, वाणीची पवित्रता आणि कर्माची दिशा बदलणारा मार्ग. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ दिला तो पैसा वाढवण्यासाठी नाही, तर मन शांत करण्यासाठी. पण गंमत अशी आहे भक्ता हो, जिथे मन शांत तिथे निर्णय योग्य, आणि जिथे निर्णय योग्य तिथे समृद्धी आपोआप येते. घरात सुख कसं येतं? आज घराघरात पैसा आहे पण समाधान नाही, माणसं आहेत पण संवाद नाही, घर आहे पण मनाला शांतता नाही. हरिपाठ रोज झाला की काय बदल होत जातो? पहिलं, घरातला पहिला बदल वातावरण. ज्या घरात दररोज रामकृष्ण हरी हा नाद घुमतो, त्या घरात राग कमी होतो, कटुता निवळते आणि घर हळूहळू देवळासारखं होतं. भक्ता हो, देव मूर्तीत नाही राहत, तो नादात राहतो. समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही. आपण समृद्धी म्हणतो तेव्हा फक्त बँक बॅलन्स, बंगला, गाडी याचाच विचार करतो. पण संत म्हणतात, जिथे आरोग्य आहे तिथे लक्ष्मी आहे. संत म्हणतात, जिथे आरोग्य आहे तिथेच लक्ष्मी आहे. जिथे समाधान आहे तिथे श्रीहरीचं वैकुंठ आहे. हरिपाठ रोज झाला की झोप चांगली लागते, चिंता कमी होते, आजारातही धीर येतो. हीच खरी समृद्धी नाही का? भक्तांनो, आता आपण एक हृदयस्पर्शी कथा बघूया. एका गावात एक शेतकरी होता, कर्जात बुडालेला. घरात रोज भांडण, मुलं ऐकत नव्हती. कोणीतरी त्याला सांगितलं, रोज सकाळी हरिपाठ कर. तो म्हणाला, याने माझं कर्ज फिटणार आहे का? उत्तर मिळालं, पहिले मन फिटेल, मग बाकी आपोआप फिटेल. त्याने हरिपाठ सुरू केला. 3 महिने झाले. पैसे लगेच नाही आला, पण दारू सुटली, राग कमी झाला, मुलांशी संवाद चांगल्या प्रमाणे सुरू झाले. आणि भक्ता हो, ज्या दिवशी मन सुधारलं त्याच दिवशी नशीब वळायला लागलं. हरिपाठानंतर लक्ष्मी कशी येते? लक्ष्मीला कुठे राहायला आवडतं?
भांडणात, अहंकारात की असंतोषात? नाही भक्ताओ, लक्ष्मी राहते स्वच्छ विचारात, कृतज्ञ मनात आणि नामस्मरणात. लक्ष्मीला राहायला आवडतं स्वच्छ विचारात, कृतज्ञ मनात आणि नामस्मरणात. हरिपाठ म्हणजे लक्ष्मीला दिलेला सर्वात सुंदर आमंत्रण आहे. रोज हरिपाठ करताना 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे घाई नको. हरिपाठ म्हणजे काम नाही, तो संवाद आहे. दुसरं, मोबाईल बाजूला ठेवा. देवाशी बोलताना जग थांबवा. तिसरं, शेवटी एक प्रार्थना. देवा, मला धन दे, असं नाही तर मला समाधान दे, जे धनापेक्षा मोठं आहे. धनापेक्षाही मोठं समाधान आहे. म्हणूनच मला समाधान दे, जे धनापेक्षा मोठं आहे. भक्ताओ, हरिपाठ केल्याने लगेच चमत्कार होईल असं नाही, पण हळूहळू घरात देव चालत येतो आणि जिथे देव येतो तिथे सुख येतं, समृद्धी येते आणि मन शांत होतो. बघा भक्तांनो, जिथे देव येतो तिथे सुख येतं, तिथेच समृद्धी येते आणि मन शांत होतं. जर तुम्ही रोज हरिपाठ करता आणि तुमच्या आयुष्यात कुठलाही छोटासा बदल जाणवला असेल तर कमेंटमध्ये फक्त रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याच्या घरात आज शांततेची गरज आहे. हरिपाठ म्हणजे उपाय नाही, हरिपाठ म्हणजे आश्चर्य आहे. जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी.